सर पार्टी का बरं? बुलेट सापडलीच मला वाटलं आठवड्याभरात सुट्ट्या घेतल्या काय पुढे महत्व यायचं पुढे एक लक्षात घ्या सुपेकर तू कोसेस मागत होतो नाही ते घरी जा नाही घरी जाईल नाही मला तू शांत राह तू मागत बस तू नीट राहिला तर तुला पूर्ण लेक्चरवर डोळे लावून बसायला ऐकावं लागेल वेक्टर्स काय काय एक लक्षात घ्या एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपला टॉपिक संपलेला आहे मिसलेस तुम्ही सोडवली असेल अशी आशा करतो काहीतरी स्टार्ट केला असेल बरोबर आहे पण बरं झालं काल भारत मॅच हरला म्हणजे आपलं पुढचे एक दिवस वाचन आता मॅच पाहायची गरज नाही त्याच्या पुढची फायनलची मॅच वाचन आहे की नाही 2 दिवस तुमचे वाचते 2 दिवस अभ्यास करतात तरी पाहणार की तुम्ही अरे अफगाणिस्तान सोबत मॅच आहे काय श्रीलंका सोबत हारली नाही मग तेच म्हणते काही फायदा नाही ना बघून अरे ना म्हणजे फायनल मॅच तर नाही जाणार फायनल होणारच नाही आपण नाही फायनल मध्ये पाकिस्तान तर हारले अरे तसं कुठं होतात पाकिस्तान बी अफगाणिस्तान कुणा हरावा आणि कुठं श्रीलंका मजा चालू काही आपले नीट खेळत नाही तरी कोण काय करणार गिरीमध्ये जात होते नुसतं मोठे पण एक तर मॅच पाहत नव्हतं मी काल पाहिलं डोकं करत होतं मला एवढं वाचायचं होतं ते थोडं मॅच बघत घुसलं मी थँक बेटा हे जे तू सकाळी योगा केला असतं तर फायदा घेतला ठीक आहे तर निखिल विटेकर बस करतो चॅटिंग शूटिंग आता तर लक्षात घ्या आपल्याजवळ एक कंबाईंड इक्वेशन दिलेलं असेल त्या कंबाईंड आता तुमच्याकडे कंबाईंड इक्वेशन दिलेलं आहे म्हणजे ते तू 2 लाईनला रिप्रेझेंट करायचं त्या 2 लाईन ओरिजिन मधून पास होऊ नाही तर नाही होऊ त्या 2 लाईनचे जे अँगल बायसेक्टर्स असतील त्यांचं कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे बघा मी परत सांगतो तुम्हाला काय म्हणलं मी क्वेश्चन घ्या आपण डायरेक्ट क्वेश्चन सांगतो म्हणजे वाचल्यावर तुम्हाला थोडं कळलं काय म्हणते माझं असं नुसतं बघत राहतं हो मग मागच्या वेळी घरी घरी जा क्वेश्चन नंबर 6 पहा बरं मिसलेस मधला क्वेश्चन नंबर 6 find the joint equation of the pair of lines which bisect angles between the lines given by x square plus 3xy plus 2y square is equal to 0. बघा या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे बाकी प्रश्न तुम्हाला बघायचे सोडवायचे डिस्कस करायचे त्यानंतर विचारायचे या प्रश्नामध्ये काय विचारलंय काय फाइंड करायचं जॉइंट इक्वेशन पुन्हा 2 लाईन्सच करावं लागेल ना जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पण त्या लाईन्स कशा आहेत विच बायसेक्ट अँगल ज्या 2 लाईनचं तुम्हाला जॉइंट इक्वेशन काढायचे त्या 2 लाईन बायसेक्ट करतायत 2 अँगल्सला आणि ते 2 अँगल कसे तयार होत आहेत तर हे जे कंबाईन हे गुणखानो लक्ष द्या इकडं हे महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस विचारलेला आहे कळतंय का मी काय बोलतोय कळतंय का अरे तुम्हाला जॉइंट इक्वेशन काढायचं रे मातोळे यार जॉइंट इक्वेशन काढायचे आणि कशाचं जॉइंट इक्वेशन काढायचं 2 लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं त्या 2 लाईन कशा आहेत
त्या दोन लाईन ऍक्च्युली अँगल बायसेक्टर्स आहेत. कोणत्या दोन अँगलला बायसेक्ट करता येत्या? तर हे इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते. त्या दोन लाईन्स जे अँगल बायसेक्टर्स आहेत त्यांचं तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढायचं. सांगा बरं, कळलं का? हो सर. काय सांग मला. सर ते जे दोन लाईन्स आहे ह्या दोन लाईन्स जो बाइसेक्ट करते हैं दोन लाइन्स त्यांचं जॉइंट इक्वेशन नीट बोल. तर इन लाइन्स को जो दूसरे लाइन मराठी में बोल. अरे तेरे को नीट बोल मतलब हिंदी में बोलने के लिए नहीं बोलता. मराठी में बोल, इज्जत से बोल, अच्छे से बोल, अच्छे से समझा. तर हे जे इक्वेशन आहे हे दोन लाइन्सला रिप्रेझेंट करते. विषय संपला. पुढे तर या दोन लाइन्सला जे दुसरे दोन लाइन्स बाइसेक्ट या दोन लाईनला जे दुसऱ्या दोन लाईन कसं करणार बायसेक्ट सांग बरं मला. काय बोलतोय? वाच हे परत एकदा. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स व्हिच बायसेक्ट अँगल्स. कोणाला बायसेक्ट करतोय? कोणाचे अँगल्स? त्या दोन लाइन्स या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्यामुळे जे दोन अँगल बनतायत त्या दोन अँगलला ज्या दोन लाईन बायसेक्ट करतायत त्या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं. कळतंय का? हो सर. सांग होमवर्क. काय कळत तुला? त्या दोन लाईनमध्ये अँगल बायसेक्ट करतो आम्ही. जॉइंट इक्वेशन काढायचं या दोन लाईनला त्या बायसेक्ट करणार अँगल बायसेक्ट असतो. भेटे करता हा? काय समजलं ते सांग ना. ए वाच वाच वाच. हे काय आहे? नाही हे काय आहे? फाइंड आउट करायचं. काहीतरी काढायचं. फाइंड करायचं. काय फाइंड आउट करायचं? कशाचं जॉइंट इक्वेशन? जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स. इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. मग जॉइंट इक्वेशन काढायचं. दोनच लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं असतं. सोनवणे वर बोल माझ्या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं. दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढणार आपण. तोड 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 ठीक खिडक्या तोड. तो कोण तारे जमीन पर झाला आल्या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं आपण. मान्य इथपर्यंत. आता त्या दोन लाईन कोण आहे? तर हे एक इक्वेशन दिसतंय. हे इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते. त्या दोन लाईनला दोन अँगल आहेत का? ह्या दोन लाईन कोण दाखवतंय? हे इक्वेशन दाखवते. ह्या दोन लाईन इंटरसेक्ट करतात तेव्हा दोन अँगल बनतात. मग हा जो अँगल आहे याला जर मला बायसेक्ट करायचा असेल तर एक लाईन लागेल की नाही लागणार? हा जो मोठा अँगल आहे याला मला बायसेक्ट करायचंय तर एक लाईन लागेल की नाही लागणार? मग या दोन लाईनचं मला कंबाइंड इक्वेशन जॉइंट इक्वेशन काढायचंय. या दोन लाईन्स काय आहेत? या दोन लाईन्स अँगल बायसेक्टर आहेत. कोणत्या अँगलच्या बायसेक्टर आहेत त्या? तर ह्या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात जे अँगल फॉर्म करतात त्यांच्या बायसेक्टर. कळतंय का? सांग सुपेकर काय झालं? सर ते दोन लाईन शांत काय झालं? हा हे लक्षात घ्या. मग आता हे कसं करणार तुम्ही? कसं करणार? तर बघा हे जे आहे तुमचं समजून घ्या. ह्या दोन लाईन्स आहेत. ठीक आहे. त्या दोन these two lines are represented by this combined equation. बरोबर आहे. मग आता मी याचं काय करणार? याचं सेपरेट इक्वेशन काढणार. x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन करू शकतो त्याचं. 2 x स्क्वेअर प्लस 2xy प्लस xy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोघांतून काय कॉमन निघते? x उरलं काय रे? x प्लस 2y प्लस y कॉमन निघालं. उरलं काय? x प्लस 2y इज इक्वल टू x प्लस 2y इज इक्वल टू 0 और x प्लस y इज इक्वल टू 0. हे दोन ह्या दोन लाईन आहेत ज्यांचं कंबाइंड इक्वेशन निघालं. आता या दोन लाईनचे अँगल बायसेक्टर्स असतील. हा एक अँगल आहे. ठीक आहे. याचा बायसेक्टर म्हणजे बरोबर दोन याच्यामध्ये विभागणार. ठीक आहे. आणि हा एक अँगल आहे याचा बायसेक्टर म्हणजे समजून घ्या असा अशी एक लाईन आहे. बरोबर आहे. तर या दोन लाईनचं तुम्हाला काय करायचं रे? कंबाइंड इक्वेशन काढायचे. तर मला एक सांगा. समजा आता या दोन्ही पैकी कुठले एक अँगल बायसेक्टर होते. मी एक पी पॉइंट घेतला हॅविंग कोऑर्डिनेट एक्स वाय. बरोबर आहे. मग अँगल बायसेक्टरची काय खासियत असते रे? अँगल बायसेक्टरची काय खासियत असते? अँगल्सला दोन इक्वल कुछ नया बता. नया बता.
of the text. तर दोन लाईनचं काय? अँगल लाईन दोनों एक ही बस में बैठ के जा रहे हैं. सुपेकर तू मला का त्रास देतो? हा अशी एक्सप्रेशन देतो ना मला सवड जाऊन हैराण होऊन जातो. मला तर डोळे एवढे करतो, कपाळावर आटा आणतो, जस का रॉकेट सायन्स चालू इथं. अरे भाऊ नको छळू मला. शांत चेहरा ठेवून बोल. नाही कळलं तर 10 वेळेस विचार. मी जर असं म्हणलं ना बेटा 2+3=5 काय छळवाद मांडलास माझा. काही कर तुला बसू नाही देणार मी. तर लक्षात घ्या जर हा अँगल बायसेक्टर असेल तर याच्यावरील प्रत्येक पॉइंटचं डिस्टन्स त्या आर्म पासून जे असतं ते सेम असतं. ही प्रॉपर्टी मी बघितलेली आहे. हो सर. व्हाट आई वाज एक्सपेक्टिंग इज दिस. ठीक है, लेकिन आप तो वही बात बता रहे थे जो सबको पता है. तो ध्यान दो, वो हरकतें यहाँ मत करो. ठीक है, ध्यान दो, ध्यान ही नहीं है बेटा आपका. तो ये दो लाइंस है आपके पास. अब मैंने किसी भी बाइसेक्टर के ऊपर की एक पॉइंट ले लिया. अब यहाँ से इस लाइन का डिस्टेंस जो है दैट मस्ट बी सेम. ये दोनों सेम रहेंगे. तो बेसिकली ये क्या हो गया? डिस्टेंस ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द लाइन. डिस्टेंस ऑफ पॉइंट फ्रॉम द लाइन. और लाइन का इक्वेशन क्या है हमारे पास? मान लो इस लाइन का इक्वेशन x + 2y = 0 है और दूसरे लाइन का इक्वेशन x + y = 0 है. तो अगर थोड़ी देर के लिए हम लोग PA और इसको B बोलते हैं तो क्या PA और PB सेम रहेगा? हाँ सर. क्योंकि डिस्टेंस ऑफ ये दोनों इक्वल है ना. अरे रहेगा क्या मतलब क्या है ही ना. है सर. तो वी है क्या रे बेटा? बस वही चलने दो आप लोग भी. ये बोलेंगे दूसरे बोलेंगे ऐसे करो ऐसे करो. सो वी हैव PA = PB. नाउ आप लोगों को पता है कि अगर लाइन का इक्वेशन है आपके पास AX + BY + C = 0 और कोई एक पॉइंट है x1 y1. सो डिस्टेंस ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द लाइन कैसे लिखा जाता है? डिस्टेंस ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाइन AX1 + BY1 + C divided by √(a²) याद आया? ये कुछ जमाने पहले हमने पढ़ा था. ठीक है. हाँ, तो PA = PB. तो मुझे PA चाहिए तो देखिए हमने x और y लिया है तो इसको x और y रखते हैं. x और y भी ले सकते, कोई मतलब नहीं, बेकार में क्यों उसको उलझाए. xy रखते हैं, xy रहने देते हैं. तो डिस्टेंस ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द लाइन हमारे पास क्या है? मॉड के अंदर बेटा x + 2y एज इट इज रहेगा. और डिनोमिनेटर के अंदर क्या आएगा? x का कोएफिशिएंट 1 उसका स्क्वायर 1 प्लस y का कोएफिशिएंट 2 उसका स्क्वायर 4 1 + 4 5. फिर डिस्टेंस ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द लाइन. तो ये जो कोऑर्डिनेट्स है x और y की जगह आते हैं. हमने x और y लिया है, x और y भी ले सकते हो, कोई फर्क नहीं पड़ेगा. लेने का x और y1 समझ में आएगा ना. हाँ, तो डिनोमिनेटर के अंदर कितना आएगा? ये 2. तो ये 1 है, ये 1 है. अरे आसान है. 1 + 1 2. हाँ, तो बेटा अब क्या करना है हमें? हमें करना क्या था बेसिकली? हाँ, हमें जॉइंट इक्वेशन निकालना है बाइसेक्टर्स का, एंगल बाइसेक्टर्स का. तो बस इसका स्क्वायर कर सकते हैं. और क्या करेंगे? क्यों करना है स्क्वायर? क्योंकि मॉड हटाना है. तभी देखो, अगर मॉड ऐसे हटाएंगे तो प्लस माइनस मिलेगा. समझ रहे हो बात को? तो √2 इधर आएगा और x + 2y है आपके पास और √5 इधर आएगा x + y. मैं एक स्टेप कर ही देता हूँ इसी प्लस और माइनस वाली, ताकि आप लोगों के अक्ल में आ जाए कि भैया मॉड हटाया है तो प्लस माइनस हो गया. अब प्लस माइनस को हटाने पे इसका वेल करना पड़ेगा. और वैसे भी क्या चाहिए हमको? जॉइंट इक्वेशन चाहिए ना. तो ऑब्वियसली सेकंड डिग्री में आएगा तो स्क्वायर तो बनता ही है. हाँ, तो फिर अब स्क्वायरिंग ऑन बोथ साइड्स.
हाँ माधुरी लीव आगे में छोड़ के आ गए बेटा आप बोला कहीं दूर देश गए होगे घूमने के लिए नहीं उस्मानपुरा में घूम रहे थे क्या एक स्क्वेअर ते पोरं कुठे गेले तर उस्मानपुरा म्हणतात त्याला अरे बाबा कमो येणे ते आता सर सर मुंबईला 4x1 मध्ये आता जाऊन आले मुंबईचं हाँ बेटा बिल्कुल सही होमवर्क इसके लिए आपको कुछ दे सकता हूँ मैं लेकिन अभी कुछ है नहीं इस बात एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 4y स्क्वायर और बेटा एक्स स्क्वायर प्लस 2xy प्लस y स्क्वायर तो यहाँ आपको मिलेगा 2x स्क्वायर प्लस 8xy प्लस 8y स्क्वायर विच इज इक्वल टू 5x स्क्वायर 10 प्लस 10xy प्लस 5y स्क्वायर तो इसको सिंप्लीफाई करते हैं x स्क्वायर को इधर लेके गए तो 3x स्क्वायर हो गया फिर 2xy मैं सबको इधर लेके जा रहा हूँ तो माइनस 3y स्क्वायर इज इक्वल टू so this is the required joint equation of angle bisectors of lines given by x square plus 3xy plus 2y square equal to 0 हा प्रश्न खूप महत्त्वाचा खूप वेळेस विचारलेला आहे सीटी मध्ये विचारला जाऊ शकतो बरं याच्या व्यतिरिक्त जे पेअर ऑफ सेगल्यांच्या बिझनेस मध्ये क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता मी हा क्वेश्चन ह्याच्यासाठी सांगितला आपण तसं करता येऊ शकला असतं तुम्हाला एवढं काही नाही जर तुम्ही थोडेसे ठिकाणावर असताल तर पण जर म्हणजे ठीक आहे हे मी सांगितलं याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही सोडवा हो तुम्हाला जर वाटत असेल किंवा काहीतरी सांगण्याजोगं आहे तर मला तुम्ही सांगा आपण क्लासमध्ये डिस्कस करू ठीक आहे हा तसं मी पण पाहतोच मी पाहून सांगतोच हा पण तुम्ही माझं कसं म्हणे आता मला कसं वाटतं की थोडंसं तुमच्या बुद्धीला चालना भेटेल तुम्ही रोज 5-5 10 प्रश्न सोडवले आणि स्वतः विचार केला त्याच्यावरती तर ते फायदेच ठरणार आहे ना किंवा आपण आता एवढी एक्सरसाइज सोडवलेली एवढे पेअर ऑफ सेगल्यांचे कॉन्सेप्ट पाहिजे तो डोकं लावू बघा आपण मग डोकं लावल्यानंतर जर नाही आलं तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती सांगतो किंवा सोल्युशन आपण पाहतो त्यावेळेस त्याची मजा असते वेगळी तर थोडासा वेळ द्या थोडं डोकं लावा चांगले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये दिलेले सब्जेक्टिव्ह याचे क्वेश्चन्स आहेत तुमचं त्याच्यामुळं जो अप्रोच आहे टॉपिक बद्दलचा तो आणखी वाढेल थोडं आणखी घुसकाला असणार त्याच्यामध्ये ठीक आहे हां काय मिसलेनियस पेअर ऑफ सेगल्यांचे मिसलेनियस बद्दल बोलतोय आपण थोडं वेळ इकडे राहतोय मग आता हे लक्षात घ्या जर तुम्हाला असं एक इक्वेशन दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 बरोबर आहे असं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे काय बोलतील अरे नाही ते एकदम ठेवलेली नाही तुम्ही धोरणं तर नाही राहिली तुम्हाला काही देण्याचे काम माझ्या माइंडमध्ये छापून जातं कोण कुठं बसले मी तिथं जाऊन माझ्या हाताने लिहून टाकतो ॲक्च्युअली मला नाश्ता वाटतो आपको कधी ध्यान नहीं रहता कैसे बच्चे क्या ध्यान नहीं रहते कुणाचं नाही मला काय चॅलेंज करून तुम्ही पॅरेंट ग्रुप मध्ये काय खूप लागले मग तुमचे पॅरेंट्स आहेत की नाही त्या ग्रुप मध्ये अरे बाबा मध्ये स्कॅम झाला खूप मोठा म्हणजे घरी काही माहित नाही घरी नाही तसं नाही पण बाबा पण माहिती असेल पाहिजे ना असं तिथे ऍड करून टाका सांगा बरं प्रश्न हा होता की एवढा सगळा राडा बोर्ड साठी घालणं ठीक आहे विदाउट डुइंग ऑल दिस राडा कॅन वी राइट directly the joint equation of the angle bisectors of any equation तो अगर मेरे पास ये इक्वेशन दिया है तो ये इक्वेशन क्या रिप्रेजेंट कर रहा है बेटा दो लाइंस के ऊपर ठीक है अब इन दो लाइंस के इंटरसेक्शन के बाद जो एंगल्स आपको मिल रहे हैं उन एंगल्स का बाइसेक्टर का अगर आपको इक्वेशन लिखना है तो वो आप कैसे लिखेंगे तो देखिए एंगल बाइसेक्टर का इक्वेशन होता है hx² माइनस a माइनस b xy माइनस h y स्क्वायर इज इक्वल टू 0 आई बात समझ में
अब आप देखिए लिखिए इसको बिल्कुल इसके यहाँ पर बस आपको h की जगह h का वैल्यू रखना है, a b की जगह साइन एज इट इज रखने हैं, फिर जो कैलकुलेशन के बाद जो साइन बनेगा वो बनेगा। अब आप मुझे बताइए इस इक्वेशन के लिए आपको एंगल बाइसेक्टर के जॉइंट इक्वेशन निकालना है, इसको आप कंपेयर कीजिए तो a का वैल्यू क्या मिलेगा 1, 2h कितना है 3 और b का वैल्यू कितना है 2, मतलब h कितना हो गया 3/2। अब आपके हिसाब से ये जो इक्वेशन है इसके जो दो लाइंस है उन दो लाइंस को जो बाइसेक्ट करने वाले एंगल्स है, मतलब एंगल्स को जो बाइसेक्ट करने वाले लाइंस है उनका जॉइंट इक्वेशन लिखना है। तो हमारे पास वो जॉइंट इक्वेशन कैसे दिया गया है h x² माइनस ऑफ a माइनस b xy माइनस hy² इज इक्वल टू 0। अब h का वैल्यू कितना है बेटा 3/2 x² माइनस a का वैल्यू कितना है 1 माइनस b का वैल्यू कितना है 2 xy माइनस h का वैल्यू कितना है 3/2 y²। एलसीएम कितना है बेटा इसका 2, तो ये 3x² एज इट इज रहेगा, ये 1 माइनस 2 कितना हो गया -1 माइनस माइनस प्लस और एलसीएम 2 है उससे मल्टीप्लाई कर दिया तो क्या आया +2xy और माइनस 3y² और जो नीचे का डिवाइड बाय 2 है उधर आके 0 में समझ आएगा। तो ये देखो ये सेम है कि नहीं? तो सीईटी के लिए आपको ये शॉर्टकट यूज याद रखना है कि अगर ऐसा इक्वेशन जाए तो उसका एंगल आगे के एक क्वेश्चन दिए इसका लेकिन सब्जेक्टिव में सॉल्व करने का तरीका समझ आया आपको? ठीक है, ठीक है। देखो फिर यहाँ पर हम पेयर ऑफ स्ट्रेट लाइन खत्म कर रहे हैं बेटा, नेक्स्ट क्लास में हम लोग वेक्टर्स में मिलेंगे। ठीक है, चलिए।